माझा गाव हळोली. गाव म्हटलं की मनात असंख्य गोष्टींचा इतिहास मनातील गाभाऱ्यावर हळूच स्पर्श करून जातो. आज गावाविषयी असलेलं नितांत प्रेम, जिव्हाळा लावणारी माणसं, गावाचा इतिहास, जपून ठेवलेली संस्कृती हीच बाहेरील जगात उंच भरारी मारण्याची प्रेरणा देत असतात. मन इथेच दंगते, मन इथेच सांडते, ओवी ओवीत गुंपुणी मन भजनी रंगते. जीव पारिजात होई, जीव निर्माल्यात सुके, जीव टाळात कुटुनी पायी विठूच्या या झुके. जीव चोपाळ्यात झुले, जीव गवळणीत डोले, जीव पहाटेच्या पिंगळाच्या कंदिलाला भुले. जणू त्याने दाखविली मला उजेडाची वाट, वाट चालायला हवी कशी फिरवू मी पाठ. पाठ गावचा हा पाढा आणि गावचाच ओढा, ओढी मागे मागे जीव पडे मायेचाच वेढा. डोळे भरून या येती गळा दाटून ग येतो, डोळे भरून या येती गळा दाटून ग येतो. मातीच्या या विरहाने जीव कसा नुसा होतो, मातीच्या या विरहानं जीव कसा नुसा होतो. माझा गाव हळोली. आजऱ्यावरून जाताना नागमोडी रस्त्यांच्या दुतर्फा असलेली हिरवीगार झाडे जणू स्वागत करत आहेत. आजऱ्यापासून किमान 6 किलोमीटर अंतरावर दक्षिणेला असलेल्या क्षेत्र चाळोबा डोंगराच्या कुशीत असलेले लहानसे गाव. निसर्गाने जणू हिरवा शालू नेसून माझ्या गावाला नटवून एक वेगळाच रुबाब दिला आहे. आणि गावाच्या उत्तरेला हिरण्यकेशी नदीचा प्रदेश, जणू स्वर्गालाही लाजवेल असा नयनरम्य नजारा. हळोली गाव तसे लहानच, साधारण 1500 लोकसंख्या असेल. जुने गावकरी म्हणतात की पूर्वी या भागात हळूची झाडे खूप होती, त्यावरून हळोली हे नाव पडले असेल. चाळोबाच्या कुशीत असलेला पाण्याचा झरा संपूर्ण गावाची तहान न थकता न दमता अविरत भागवत आहे. जणू त्याने वसाच घेतला आहे गावसेवेचा. आणि वास्तविक पाहता हा झरा वर्षाचे 12 महिने कधीच पाणी कमी होत नाही. गावापासून बाहेर शेतवाडी भागात इतिहासाची साक्ष देणारी पांडवकालीन मंदिरे, जसे रामलिंग मंदिर, शंकरलिंग मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, सातेरी देवी मंदिर आहे. कुठल्याही कामाची सुरुवात करण्या अगोदर गावकरी मनोभावे प्रार्थना करून सुरुवात करतात. शेतात राबणारा गावकरी पेरणीपासून कापणीपर्यंत विठ्ठलाचा अभंग गात जणू धान्यातून सोनं उगवतो. गेल्या काही वर्षांपासून आमच्या गावात सार्वजनिक गणेशोत्सव खूप आवडीने साजरा केला जातो. यात सर्वात मोठा सहभाग हा तरुण पिढीचा आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात नित्यनेमाने आरती पूजा केली जाते. या आरतीसाठी कुठलाही भेदभाव न करता आरतीचा मान हा प्रत्येकाला दिला जातो. भजन, गौरी गीते, लहान मुलांचे स्पर्धात्मक खेळ, अनेक प्रकारचे कार्यक्रम देखील होतात. तसेच प्रत्येक घरात गणपती उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी प्रत्येकाच्या घरातील गणपती आरास ही बघण्यासारखी असते. दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीची पूजा होते.
तसेच प्रत्येक घरात आधी गणपती समोर ओवसे मांडण्याची परंपरा देखील आहे. तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दीनांच्या नाथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. दिवाळीमध्ये सुगी झाल्यानंतर गावामधले सर्वजण चाळोबाच्या जत्रेला जातात. तेथे देवाला झुणका भाताचा मान असतो आणि गुरव गाऱ्हाणे घालतात. हे चाळोबा, आज तुझ्या वर्षाच्या यात्रेचा दिवस साजरा करतोय आम्ही, तो मान्य करून घे. मुलं लेकरांना ढोरगुरांना नोकरी धंद्यात यश दे, अशी देवाला विनंती करून नारळ वाढवला जातो. आमच्या गावात होळी दिवशी शिमगा उत्सव शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो. शेतीची कामे संपलेली असतात, शेतीची भाजवणी करून ठेवलेली असते. होळीची मनोभावे पूजा करतात, नैवेद्य दाखवून होळीला प्रदक्षिणा घालतात. गावात होम झाल्यानंतर पालख्या फिरत राहतात. या दिवशी पोळीचा नैवेद्य केला जातो. यानंतर जुने परंपरागत असलेले खेळ खेळले जातात. होळी समोर गाऱ्हाणे नवस बोलण्याची परंपरा आहे. अशा प्रकारे गावातील प्रत्येक सण सर्व धर्मीय एकत्र येऊन गुण्या गोविंदाने साजरे करतात. एकमेकात आपुलकीची नाती जपणारी माणसं कुठल्याही प्रसंगाला धावून येतात आणि सरळ हाताने मदत करतात. गावात बांधलेली नवीन शाळा आणि समोरील असणारी सरस्वतीची मूर्ती विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी जणू ज्ञानाचे कानमंत्र देत आहे असे भासते. शाळेतील मुले देखील अनेक स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपले नाव उज्ज्वल करत आहेत. हीच माझ्या गावची माती आहे जी जगायला बळ आणि जिंकायला आभाळभर धैर्य देते. हाच माझ्या गावचा ओढा आहे जो गावाची ओढ कायम देतो. हीच गावची माणसे आहेत जी मायेच्या वेढीने डोळ्यात पाणी आणि कंठ दाटून आणतात. हाच माझा गाव आहे जेथे प्राण्या पक्ष्यांना देखील पोटाच्या गोळ्याप्रमाणे जपतात.